नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहिती आहे का, अधिक मासात अशी एक गोष्ट आहे जी सोन्यापेक्षाही मौल्यवान मानली जाते आणि ती जर तुम्ही तुमच्या लेकीला जावयाला दिली तर तुमच्या घरात सुखसमृद्धी आणि लक्ष्मी कायमची वास करते. पण थांबा, याच अधिक मासात अनेक लोक नकळत 3 मोठ्या चुका करतात आणि त्यामुळे त्यांना पुण्य मिळण्याऐवजी उलट नुकसान सहन करावं लागतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला कुठेही सहज ऐकायला मिळणार नाही. सर्वात आधी आपण समजून घेऊया अधिक मास म्हणजे नक्की काय. तर दर 3 वर्षांनी एकदा येणारा हा विशेष महिना सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यामधील फरक भरून काढण्यासाठी येतो. म्हणजेच इंग्रजी वर्ष 365 दिवसांचं असतं आणि आपल्या मराठी पंचांगानुसार वर्ष 354 दिवसांचं असतं. हा फरक भरून काढण्यासाठी एक अतिरिक्त महिना जोडला जातो आणि त्यालाच आपण अधिक मास म्हणतो. या महिन्याला मलमास, पुरुषोत्तम मास आणि धोंड्याचा महिना अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, धोंड्याचा महिना का म्हणतात? तर बघा, या महिन्यात जे खास पदार्थ बनवले जातात त्यामध्ये धोंडे बनवण्याची परंपरा आहे. हे धोंडे गव्हाच्या पिठाचे बनवले जातात. त्यामध्ये पुरण भरलं जातं आणि गंमत म्हणजे काही ठिकाणी त्यामध्ये मिरची, नाणं, सुपारी किंवा अगदी छोटासा दगडसुद्धा लपवला जातो. म्हणूनच या महिन्याला धोंड्याचा महिना असं नाव पडलं आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, जावयाचा मानपान का करतात? आपल्या परंपरेनुसार जावई म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं आणि आपली लेक म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप असतं. म्हणून या महिन्यात जावयाला घरी बोलवून त्यांचा सन्मान केला जातो, त्यांच्या आवडीचा स्वयंपाक केला जातो, त्यांना आदराने बसवून जेवण दिलं जातं आणि जेवणानंतर त्यांना वाण दिलं जातं. आता तुम्ही विचार करत असाल, वाण म्हणजे काय आणि काय द्यायचं? तर बघा, या महिन्यात 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. म्हणून 33 अनारसे, 33 बत्ताशे, 33 मैसूर पाक किंवा 33 फळे असं वाण दिलं जातं. यासोबतच एक दिवा, तांबूल आणि दक्षिणा दिली जाते. दक्षिणा कितीही असू शकते, 11, 21, 51, 101 रुपये, हे पूर्णपणे आपल्या श्रद्धेवर अवलंबून आहे. पण आता लक्षपूर्वक ऐका, सर्वात महत्त्वाची गोष्ट, वाण कितीही महाग असलं, सोनं, चांदी, कपडे काहीही दिलं तरीही त्या 33 वस्तूंचं महत्त्व सर्वात जास्त आहे. कारण त्या केवळ वस्तू नाहीत तर तुमच्या पुण्याचं प्रतीक आहे. आता मी तुम्हाला सांगते, ती सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू जर शक्य असेल तर तुमच्या लेकी जावयाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा तुळशीचं रोप नक्की भेट द्या. कारण ही वस्तू केवळ भेट नाहीत तर त्या घरात सुख, अन्न आणि समृद्धी कायम ठेवतात. आता बघा, ज्यांना जावई नाही त्यांनी काय करायचं? तर तुम्ही तुमच्या नात्यातील भाचा, नणंद, दीर किंवा इतर नातेवाईकांना तुम्ही वाण देऊ शकता किंवा मंदिरात किंवा ब्राह्मणाला दान देऊ शकता. त्यामुळेही तेवढंच पुण्य मिळतं. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या 3 चुका अजिबात करू नका. पहिली चूक म्हणजे वाण देताना फक्त दिखावा करू नका. दुसरी चूक म्हणजे श्रद्धा नसताना विधी करू नका. तिसरी चूक, जावयाचा अपमान किंवा दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा, हा केवळ कार्यक्रम नाही तर तो एक भक्ती सोहळा आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यात काय करावं? तुम्ही दानधर्म करा, देवाची उपासना करा, दीपदान करा, तीर्थस्नान करा. कारण या महिन्यात केलेलं प्रत्येक चांगलं काम अनेक पटीने फळ देतं. जर तुम्ही इथपर्यंत पाहत असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर मंडळी, अधिक मास हा एक महिना नाही तर तो तुमच्या आयुष्यात बदल घडवण्याची एक संधी आहे. जर तुम्ही श्रद्धेने, प्रेमाने आणि योग्य पद्धतीने हा विधी केला तर तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी कायम राहील. आणि शेवटी मनातल्या मनात एवढंच म्हणा, हे विष्णुरूपी नारायणा, आमच्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा आणि आमच्या कुटुंबावर तुमची कृपा कायम ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा
आपल्या आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं आयुष्य बदलू शकतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.